महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा सुरू असून या यात्रेचे राहुरी येथे सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी आगमन झाले। राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून गाडगेबाबा आश्रम शाळेपर्यंत भव्य पायी रॅली काढण्यात आली होती। यानंतर आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना वामन मेश्राम म्हणाले की देशासह राज्याला राजकीय परिवर्तनाची गरज असून गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हाती असून आलटून पालटून हेच लोक सत्तेचा उपभोग घेत आहेत। मात्र स्वातंत्र्यानंतरही देशामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त ओबीसी व धर्म परावर्तित अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार सुरू आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळात जो समाज सुखी संपन्न होता, आज त्या समाजावर मागण्याची वेळ आली आहे। हे थांबवायचे असेल तर सर्व समाजाने एका विचाराने प्रेरित होऊन देशासह राज्यात येणाऱ्या काळात राजकीय परिवर्तन करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले। यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, शिरीषराव गायकवाड, गौसभाई सय्यद, आंतरराष्ट्रीय खेळाडू राजकुमार आघाव, लवजी क्रांती सेनेचे अध्यक्ष कांतीलाल जगधने व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओहोळ यांनी आपापली मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी भास्कर रणनवरे, शिवाजी भोसले, गणपत मोरे, रावसाहेब काळे, सुनीता पवार, संदीप थोपटे, राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर सातुरे, युवराज पारडे, रवी पवार, डॉक्टर रमेश गायकवाड, वरवंडीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, अक्षय भालेराव, जगदीश भालेराव, मच्छिंद्र पवार, नारायण शिंदे, फिरोज शेख, साहिल शेख, विजय पवार, प्रकाश भोळ, राजेंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी केले, तर आभार फिरोज शेख यांनी मानले। प्रतिनिधी RR जाधव, राहुरी। पंच निवडून येऊ शकत नाही, 1% येते का? पंच निवडून येऊ शकत नाही, सरपंच असं काय म्हणणार? आणि जो गावाचा सरपंच बनवू शकत नाही, ते देशाचा प्रधानमंत्री कसे बनवणार? बनवू शकत नाही। बनवतात कसं काय बनवतात? हिंदू मुसलमान मग हिंदू मुसलमान बनवण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर हे असे स्टेटमेंट देण्यासाठी भावनातील लोक पुढे केले जातात आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळे पुढे केले जातात, त्याची नावं वेगवेगळी पुढे केली जातात आणि त्याला कोणी पुत्र सुद्धा त्या जिल्ह्यात विचारत नाही। त्याची बातमी पुढे येते देशाच्या सर्व वर्तमानपत्रात। कधी विचार केला? हे नगर जिल्ह्यातल्या का कोणत्याच राहणार तो बाबा, त्याची बातमी देशातल्या सर्वच वर्तमानपत्रामध्ये येते। याचा मुसलमानांनी विचार केला पाहिजे। ते तर जाणीवपूर्वक करून राहिले, पण मुसलमानांनी विचार केला पाहिजे ना। मुसलमान जर समजा ह्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये मैदानात उतरले, हिंदू मुसलमान आणि मुसलमानांनी विचार करून ऍक्शन केला, राजकारणाचा आपल्याला राजकीय पद्धतीनं विरोध केला पाहिजे। असं जर प्लॅनिंग म्हणून जर मुसलमानांनी विचार केला तर मार्ग निघतो। काय मार्ग निघतो? आता समजा बामणाशी लढायची, या बदमाश लोकांची लढायची, मुसलमानांनी माझ्याकडे सल्ला देतो, जाहीर सांगून राहील, लपवा लपवी नाही, जाहीर सांग, त्यांनी बोलायचं